श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मग आज माझा वाढदिवस आणि त्यात इतकी धांदल झाली, अचानकच सगळं प्लॅनिंग ठरलं. पण आता पोरांना नाराज करायचं नसतं, कारण आत्तापर्यंत कौतुक करायला आपलं कोण नसतं. आणि आता कौतुक करणारे आहेत ना, तर त्यांना फक्त जरा प्रतिसाद द्यायचा. आणि माझ्या वाढदिवसा म्हणजे सगळ्यांचं कौतुक म्हणून आपलं प्रतिसाद देत राहायचं. कारण का माहिती आहे का, वयाच्या 16 वर्षापर्यंत आईवडिलांच्यात काय अज्ञानपणातच झालं. त्यावेळेला वाढदिवस वगैरे असलं काय एवढं फंक्शन नसायचं. आणि त्याच्यानंतर वाढदिवसाचं हे जे सगळं कळायला लागलं पोरांच्या वाढदिवसामुळं, आपल्या वाढदिवसाचं कधी लक्षातच नाही. आणि आपलं कौतुक करणारं माझ्या घरात मी तुम्हाला सतत सांगत राहते, मी एकटीच. आणि आपलं कौतुक करणारं कोण नसतंच. त्यानंतर मिळाले ते फक्त धडेच मिळाले. त्या धड्यात मीच शिक्षक आणि मीच विद्यार्थी. प्रत्येक अनुभव घ्यायचा आणि त्याच्यावर शहाणं व्हायचं. असं प्रत्येक करता करता ते विसरूनच गेले मी हे असलं एन्जॉय करणं. त्यामुळं आता काय होतं, असं काय करायचं झालं तर आपला 50वा वाढदिवस माझा आज होता. त्यामुळं आपलाच जीव असा दमलेला असतो. पण त्यातनं एक स्वामींचा एक आज पिक्चर बघितला, देऊळ 2. त्यातनं असं वाटलं की खरंच आपण ह्या आयुष्यात योग्य वागत राहिलो. म्हणजे आपणच आपला शिक्षक झालो आणि आपणच विद्यार्थी झालो आणि त्यात आपण पास झालो आहे. ह्याची पोचपावती कधी कधी हे अशी प्रेमळ व्यक्ती मिळाल्यानं होती.